येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाथरज जिल्हा परिषद विभागात राजकीय रंगत चांगलीच वाढली आहे। महिला आदिवासी आरक्षित या जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून 2 तर युतीतील ठाकरे शिवसेना पक्षाकडून 1 महिला उमेदवार इच्छुक असल्याची माहिती समोर आली आहे। यामुळे पक्षश्रेष्ठी कोणाला उमेदवारी देतील आणि अंतिमतः कोणाला संधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले। येऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीसाठी राजकीय रंग चढू लागलाय। कर्जत विधानसभा निवडणुकीत सध्या राष्ट्रवादी आणि शिवसेना ठाकरे गटाने एकत्र येण्याचे जाहीर केले। जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चांगली चुरस या निमित्ताने पाहायला मिळणार आहे। दरम्यान पाथरज जिल्हा परिषद विभाग हा आदिवासी महिला आरक्षित झाल्याने या विभागाकडे साऱ्यांचे लक्ष लागून आहे। राष्ट्रवादीचे सुधाकर घारे यांनी हा वार्ड प्रतिष्ठेचा केलाय, परंतु सुधाकर घारे आपल्या पक्षातून कोणाला संधी देणार हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जातोय। सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून सुचिता चिंतामण लोहकरे आणि जयवंती हिंदोळा या दोन्ही महिला उमेदवारांनी इच्छुकता व्यक्त केली आहे, तर स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीपुरती एकत्र युतीत आलेले ठाकरे शिवसेनाकडून राजाराम शेळके यांच्या सुनेचे नाव देखील चर्चेत आले। या तिन्ही इच्छुकांमुळे विभागात तिरंगी स्पर्धेची शक्यता व्यक्त होत असून स्थानिक पातळीवर या चर्चेला चांगलाच उत आलाय। सुचिता चिंतामण लोहकरे या गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक आणि महिला बचत गट संघटनांमध्ये कार्यरत आहेत। 2022 ते 2025 या कालावधीत राष्ट्रवादीच्या कर्जत तालुका युती अध्यक्ष त्या होत्या। सध्या कर्जत खालापूर विधानसभा उपाध्यक्ष या पदावर कार्यरत आहेत। राजकीय परंपरेचा वारसा पाहता त्यांच्या घराण्याचे आजोबा विठ्ठल लोहकरे हे रायगड जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष राहिले आहेत। दरम्यान राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष सुधाकर घारे यांच्या मार्गदर्शनाखाली लोहकरे यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवलेत। दुसरीकडे जयवंती हिंदोळा यांनी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला होता। त्या पंचायत समितीच्या माजी सभापती राहिल्या आहेत। त्यांना स्थानिक प्रशासनाचा आणि जनसंपर्काचा उत्तम अनुभव पाठीशी असून सुधाकर घारे यांच्या निकटवर्तीय समजल्या जातात। तर युतीत सामील झालेल्या ठाकरे शिवसेनेकडून राजाराम शेळके यांच्या सुनेचे नाव देखील चर्चेत असून ती महिला देखील सामाजिक क्षेत्रात सक्रिय असल्याचे सांगितले जाते। शिवाय सासरे राजाराम शेळके यांचा राजकारणातील दांडगा अनुभव आणि सर्वसामान्यपर्यंत ओळख त्यांच्या पाठीशी उभी राहण्याची शक्यता आहे। दरम्यान राष्ट्रवादी आणि ठाकरे शिवसेना युतीत जागा वाटपाबाबत अद्याप चर्चा सुरू आहेत। या तिन्ही इच्छुकांमध्ये कोणाला अंतिम हिरवा कंदील मिळणार याची उत्सुकता आता पाथरज विभागात वाढत चालली आहे। पाथरज जिल्हा परिषद विभागात महिलांची तिरंगी स्पर्धा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून आदिवासी उमेदवार असल्याने ही लढत स्थानिक राजकारणातील सर्वाधिक चर्चेचा विषय ठरणार आहे।